तीन पुरुष पुण्यात शिवशाही बसमध्ये चढले. अतिशय मळके कपडे. सोबतचा भाचा बोलला की यांना तिकीट माहीत नसावे. मी म्हणाले माहिती असतं की तिकीट जास्त आहे, एसी गाडी आहे, देतात लोक. कधी कधी घाईत जायचं असतं. ते तिघेही पुढील सगळे सीट रिकामे असताना मागे येऊन बसले. एका ठिक्यात एक पांघरायची रग दिसत होती वर. एकाने ते टिकं आपल्या पायात कोंबलं. खरं तर मागे जागा होती ठेवायला, तरी त्यांनी आपल्या पायाखाली ठेवून अवघडून बसले. मी हाक मारून तसं सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना ऐकू गेले नाही. मला आठवले गेल्या प्रवासावेळी असंच एक गरीब कुटुंब होतं, कदाचित पालावर राहणारं. सामानाच्या 3-4 पिशव्या, सोबत 4 मुलं, 3-4 मोठी माणसं. एसटीत पुढे जागा असूनही सगळ्यात शेवटच्या बाकावर बसले. मला वाटले होते कदाचित सामान ठेवायला जागा हवी म्हणून बसले असावेत. आज लक्षात आलं हे त्यांनी स्वीकारलेलं सोशल एक्सक्लुजन आहे. स्वतःहून समाजापासून दूर सगळ्यात शेवटचं स्थान घेणं, अनाहूत भीती आणि गाठीशी चेंगरलेपणाचे अनुभव. घर कामगार ताईही कधीही स्वतःहून खुर्चीवर बसणार नाही. स्वाभिमान परवडायला तरी पाहिजे. त्याची किंमत मोजण्याची ताकद तरी हवी. नुकताच हा तामिळ सिनेमा पाहिला. त्यातील खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील वडील आधी राजकीय कार्यकर्ते असतात, मग ते आमदार होतात तरी खुर्चीवर बसत नसतात, उभं राहूनच चहा पितात. त्यातील उच्च जातीय खलनायक त्यांच्या मुलाला म्हणतो, तुझ्या वडिलांना कुणीही सांगितलं तरी ते बसणार नाहीत. मुलगा विचारतो, तू कधी त्यांना खुर्चीवर बसायला सांगितलं का? अशीच परिस्थिती आहे असं वाटलं. यांचे हक्क कधी कधी आहेरेवाल्यांना जाणीवपूर्वक द्यावेही लागतील. थोड्या वेळात तिकीट काढण्यासाठी कंडक्टर काका आले. ते इतरांना तिकिटाचे पैसे सांगत होते. यातील एक जण चुळबुळ करू लागला. त्याने कंडक्टर काकांना तिघांचे पैसे किती विचारले. कंडक्टर तिकीट काढण्यात व्यग्र असल्याने लवकर सांगत नव्हते. तिघे आपापसात पैसे जास्त नाहीत असे बोलत होते. कंडक्टरनी पैसे सांगताच यांची बसच्या खाली उतरायची तयारी सुरू झाली. त्यातील एकाने कोणाला तरी फोन लावून कंडक्टरकडे दिला. कंडक्टरनी त्याला फोन पे, गुगल पे घेत नसल्याचे सांगितले. तिकीट झाले होते 435 रुपयाचे. त्यांच्याकडे पैसे होते 250 रुपये. रात्रीची वेळ. मी कंडक्टरना पैसे दिले आणि त्यांना तिकीट द्यायला सांगितले. मागच्या वेळी एका आजीला पैसे नव्हते म्हणून बसमधून खाली उतरवले होते. त्या उतरून गेल्यावर मला समजले होते ती सल अजून मनात कायम आहे. यावेळी वेळेत कृती केली. सुट्टे 5 रुपये सापडत नव्हते. कंडक्टर काका सुट्टे नसतील तर राहू दे म्हणाले. माणसं विरघळतात. सापडले सुट्टे. कंडक्टर काकांनी त्यांना मला ऑनलाईन पैसे देण्यासाठी फोन करण्यास सांगितले. मी नको म्हणाले. विचार केला गेल्यावर ते पैसे त्यांना मिळतील. हे सगळे बिगारी कामगार वाशिमवरून बारामती जवळील गावात निघालेले. शेठ सांगेल ते काम करायला. त्यांच्याकडे पाहून असंही वाटून गेलं की यांच्यासारखेच असू शकतात. शेवटच्या सीटवर सुद्धा पैसे देऊन बसू न शकणारे, जे दंगलीत रस्त्यावर येऊन अस्मितेचा दगड उचलतात आणि जन्मभराचे गुन्हेगार बनतात. मात्र द्वेषपूर्ण मेसेज तयार करणारे आणि फॉरवर्ड करणारे गाडीच्या पुढच्या सीटवर पैसे देऊन बसले आहेत आणि हे अभावाचे जगणे जगत आहेत. त्यातील एकाने हात जोडून आभार मानले. तुमच्या मेहरबानीने चाललो आहे. दुसरा म्हणाला. दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहत नव्हते. असहायतेतून आलेली कृतज्ञता वेदनादायी असते. कधी कधी नसतात आपल्याकडे पैसे. मी मनातल्या मनात म्हणाले, पैसे नसण्याच्या अवस्थेतून लवकर बाहेर या आणि पुढच्या वेळी पुढच्या सीटवर बसा. मी समजू शकत होते त्यांना. पैसे देऊ शकत नाही म्हणून खाली उतरण्याची तयारी करत असताना मनात काय वाटतं अगदी खोलवर समजू शकत होते. मात्र मी आता त्या भावनेच्या काठावर होते आणि ते अनुभवाच्या आत. प्रचंड फरक आहे हाही. आयुष्यात वंचित असणं अनुभवलं आहे कित्येकदा. मीही गरजेनुसार आता एसी गाडीत बसते. एशियाडमध्ये बसायला, धजायला, परवडायला अनेक वर्षे गेली. लाल गाडीत सीट मिळणं हा कम्फर्ट होता. ट्रेनमधल्या वरच्या जाळीत जागा मिळणं सुख होतं. भाच्याला म्हणाले, असेच काहींचे तिकीट काढू शकशील एवढे तरी पैसे कमवशील आयुष्यात. आता मी सगळ्या प्रकारच्या गाड्यांमध्ये, विमानात बसू शकते.
निदान कधीतरी मी शिकू शकले, जिद्दीने शिकले, यांच्या आयुष्यात तेही मिळू शकले नाही. कधी कधी नुसती जिद्द असूनही उपयोग नाही. भोवतालची व्यवस्था बदलायला हवी. काहींना देश विकायची, घ्यायची सत्ता द्यायची आणि काहींचे हात रिकामे ठेवायचे. ही व्यवस्था शोषक आणि अन्यायी आहे. बाकी स्वातंत्र्य दिवस सगळ्यांसाठी सारखा असो. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.